वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि बैठकीचा उद्देश हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भानं पक्षाची भूमिका ठरवणं आणि निर्णय घेणं या उद्देशाने ही बैठक बोलवण्यात आलेली होती। त्यात राज्य कार्यकारिणीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जे निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेले आहेत ते निर्णय या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी माझ्यासोबत प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रवक्ते फारुख अहमद, आमचे दुसरे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग हे या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी आहेत। मी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी राज्य कार्यकारिणीत झालेले जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगावे आणि पत्रकार बांधवांनाही एक माझी विनंती आहे की आमची आज जी काही भूमिका ठरलेली ती फक्त भूमिका आज आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर ठेवू इच्छितो। त्या भूमिकेला प्रॉपर ती इतरांपर्यंत, पक्षापर्यंत आणि जनतेपर्यंत जशाच्या तशी पोहोचावी ही आमची इच्छा आहे। त्यामुळे इतर कुठल्याही विषयांवरचे प्रश्नोत्तर किंवा इतर प्रश्नोत्तर घेण्यापेक्षा आपण या मुद्द्यावरतीच या ठिकाणी प्रेस घेणार आहोत। रेखाताई, आता महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आज केंद्रामध्ये स्वबळावर पर्याय होऊ शकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही। दोन पक्ष युतीमुळे कमकुवत झालेले आहेत आणि काँग्रेसचा तर गेल्या वेळेस फक्त एकच खासदार निवडून आलेला होता। त्यामुळे हे तीनही पक्ष स्वबळावर पर्याय होऊ शकत नाही। मागच्या लोकसभेमध्ये हे समोर आलेलं आहे की वंचितकडे मतं आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये वंचितचा जनाधार वाढलेला आहे आणि या पुढच्या इलेक्शनमध्ये 24च्या इलेक्शनमध्ये मोदींना पराभूत करणं हा प्रमुख अजेंडा आहे। परिस्थिती जी आहे ती लक्षात घेऊन आपण आम्ही असं म्हणत आहोत की कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स बाळगावा अशी स्थिती नाही। ईडीचा खेळ जर का बघितला तर जेलमध्ये जाण्यापासून वाचणे हा मुख्य प्रश्न आहे। जेलमध्ये टाकण्या इतके कुणी फार मोठे गुन्हे केले आहेत असं वंचित मानत नाही। सत्तेवर असतानाच्या काळामध्ये छोट्या मोठ्या चुका होतात, पण त्यावर मोदी आणि कंपनी ज्या पद्धतीने वागत आहे ते योग्य नाही अशी वंचितची भूमिका आहे। कोणाचेही गुन्हे जेलमध्ये टाकण्या एवढे मोठे नाही। मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे। यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की एनसीपी, INC आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जाऊ ही आमची भूमिका आहे। लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही। विधानसभेमध्ये ताकद दिसू शकते। मुख्यमंत्री होण्याची कुवत 4ही पक्षांच्या कडे आहे। त्यामुळे विधानसभेच्या वेळी सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं, परंतु सध्या लोकसभेमध्ये ते शक्य नाही आहे, कारण तशा पद्धतीची ताकद नाही। योग्य कालमर्यादेमध्ये निर्णय होणं खूप आवश्यक आहे। आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आमच्या दृष्टीने कन्सर्नचा प्रश्न असा आहे की जे 3 उरलेले पक्ष आहेत ते सवर्णांचे पक्ष आहेत। संविधानामध्ये जे बदल होतील त्यामुळे ह्या पक्षांना फार फरक पडणार नाही, कारण इकडच्या सवर्णांना प्रोटेक्शन देण्याचंच धोरण राहील।
परंतु या ठिकाणचे जे वंचित समूह आहेत ते अनप्रोटेक्टेड आहेत. त्यामुळे संविधानामध्ये जे बदल होतील त्याच्यामुळे त्यांना प्रोटेक्ट करण्याचा मुद्दा आहे. आणि अनप्रोटेक्टेड जे वर्ग आहेत, शूद्र अतिशूद्र, त्याच्यामधले ओबीसी, जेएनटी, दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा आमच्यावर असा निर्णय घेण्याची पाळी नाही. वरील फॉर्म्युलामध्ये म्हणजे जर का 12 सीटचा फॉर्म्युला प्रत्येक पक्षाला अशा पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आमची कमिटमेंट ही आहे की याच्यापैकी मिनिमम 3 उमेदवार हे मुस्लिम राहतील. ज्या समूहासाठी वंचित एक राजकीय भूमिका घेत आहे ते जे या ठिकाणचे वंचित समूह आहेत, ओबीसी, जेएनटी, यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ, जे इतर प्रस्थापित पक्ष देत नाही. आणि शेवट करताना मी एवढंच सांगेन की ही आमची भावना आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन ही लढली पाहिजे. केंद्रामध्ये मोदीला पराभूत करणं हाच मुख्य अजेंडा ठेवून सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लवकरात लवकर निर्णय घेतला ही म्हणजे बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची भावना. 12 जागांना तुम्ही म्हणताय त्या साधारण नाही, तसं काही नाही. तुम्ही 3 मुस्लिम देणार आणि मग इतर कुणाला देणार याचं काय ठरलंय? मी म्हटलं ना की वंचित समूह जे आहेत त्या वंचित समूहांना प्रामुख्याने प्रतिनिधित्व आहे. 9 जागेवर तुम्ही आज काही एक्झरसाइज केला असेल ना की या मतदारसंघांमध्ये वाढलेली होती, मत वाढलं आणि अशी कुठल्या मतदारसंघात तुम्हाला आढळली का जिथे नाही आपली ताकद आहेच आहे, त्याची क्रमांक आत्ता 2 ला होता. नाही, त्याची आत्ता या ठिकाणी चर्चा आम्हाला करायची नाही. आम्ही स्टेटमेंट जे आहे ते आमचं जे धोरणात्मक भूमिका आता यांच्या समोर गेलेली आहे तेवढीच. आपला लोकसभेमध्ये एकही खासदार नाही. लोकसभेच्या गणितावर बोलत असताना असं कसं शक्य आहे की समान वाटा द्यावा म्हणून? आत्ता जी परिस्थिती 1900 होती त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. मी म्हटलं मगाशी की सगळ्या पक्षांमध्ये 2 पक्षांमध्ये तर फुटत झालेली आहे. काँग्रेसची ताकद दिसलेली नाही आणि जी 4 याची निवडणूक झालेली आहे त्याच्यामधून सुद्धा जी परिस्थिती समोर आलेली आहे त्याच्यामधून सर्वच पक्ष आज या परिस्थितीत आहेत, कमकुवत आहेत असं आमचं फिलिंग आहे. 12 जागा मागायला तुमचा आधार काय असं साधारणतः सोबत कुणाचा म्हणजे मागच्या वेळेसच्या निवडणुकांमध्ये 2 नंबर लावले, 3 नंबर काहीतरी मागच्या वेळेची ताकदच राहिलेली नाही असं आमचं म्हणणं. मागच्या इलेक्शन शेवटी म्हणजे जे ज्यांचे खासदार निवडून आले होते त्यांचे खासदार आज दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत, अर्ध्या पक्षात त्यांच्या ज्या फुटी झालेल्या आहेत तिथे गेलेले आहेत. त्यामुळे ती ताकदही आपल्याला धरता येत नाही. नाही ती 12 जागा हे तुमच्यासाठीचं म्हणजे ती तुमची आमची भूमिका ही आहे की राज्यभरामध्ये वंचित बहुजन आघाडीची एक मोठी जनाधार आहे, मोठी वोट बँक आहे जी गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2019ला आमच्याकडे बूथ लेवल पर्यंतचं स्ट्रक्चर नव्हतं, संघटनात्मक जो ढाचा असतो. आज प्रत्येक गावाखेड्यात शाखेपर्यंत आमचं बूथ लेवल पर्यंतचं स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे आणि दलित, आदिवासी, ओबीसी, मायनॉरिटी मोठ्या प्रमाणात पक्षात आलेला आहे. कुठलंही राजकीय वातावरण नसताना लाख 2-2 लाखाच्या सभा आमच्या होतात. हे आमचं जे काही ताकद आहे, आमचं जे काही बलस्थान आहे, ह्या अनेक जिल्ह्यांमध्ये 4-5 रिजनमध्ये ते आम्ही सिद्ध केलंय. रस्त्यावर येऊन आम्ही दाखवलेलं आहे की आमची ताकद प्रत्यक्षात दिसलेली आहे. आता या ठिकाणी जी काही राजकीय परिस्थिती प्रत्येक पक्षाची आहे ती पाहता सगळ्यांमध्ये फाटाफूट झाली, सगळ्यांची ताकद कमी आहे. यावेळेला जागेवरून भांडत बसण्यापेक्षा किंवा एकमेकांची हमरीतुमरी करण्यापेक्षा आपण एका अजेंड्यासाठी येतो, एका ध्येयासाठी येतोय, समसमान जागा वाटप करूयात आणि ताकदीने मोदीचा पराभव करूयात, कारण तोच महत्वाचा अजेंडा या ठिकाणी आपला असला पाहिजे. ही भूमिका आज राज्य कार्यकारिणीमध्ये ठरली. त्यामुळे आम्ही या ठिकाणी हा प्रस्ताव ठेवलेला आहे. हा प्रस्ताव आता इतर पक्षांपर्यंत आपल्या माध्यमातून जाईल. त्यावर भविष्यात काय जे काय होतील ते निर्णय होतील. पुन्हा आम्ही
आपल्याशी या संदर्भामध्ये जे काही पक्षांतर्गत चर्चा होऊन ठरेल किंवा इतर पक्षाच्या प्रतिक्रिया येतील त्यावर ठरेल, त्यावर भूमिका मांडू. आजच्या पत्रकार परिषदेचा जो मुद्दा होता तो इथपर्यंतच होता. 12 जागांचा मुद्दा नाही. आमचं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि समसमान वाटणी करून आपण एका अजेंडाने एका ध्येयानं लढलं पाहिजे. यात जर टाइम किलिंगचा जर प्रकार झाला आजपर्यंत जसा होत आलेला आहे आणि वेळ वाया घालवण्याचा प्रकार झाला तर आम्हाला या सगळ्या वंचित समूहांसाठी भूमिका घ्यावी लागणार आहे. ती घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका ही विनंती आम्ही आमच्या वतीनं करत आहोत. टाइम बाउंड दिलाय का तुम्ही काही? म्हणजे असं आता दिलेलं नाही पण असं- 1-2 आठवड्यामध्ये हा निर्णय व्हायला पाहिजे. एकदम